हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. अ, प्रतिभा किंवा अलका कोण जर रेग्युलर ऐकतात त्यांना होणार का? आहे दीपाली माताजीने केलंय मी को होस्ट. ओके ओके. चालेल, कारण मला अलका जमत माताजी दिसत नाहीये. हा, नाही. पण मला ना थोडा सध्या काय माहिती रेंजचा थोडा इश्यू राहतोय. हा, ओके बस. चलो ओके. सुरू करू. हा, येस माताजी, येस माताजी, प्लीज. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत अध्याय क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 13. तत्पूर्वी आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. एक मिनिट. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आपण पाहत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय क्रमांक 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आणि श्लोक क्रमांक 13. तर एक आपण थोडक्यात अगदी 2 वाक्यामध्ये रिव्हिजन घेत आहोत, कारण अवघड अध्याय आहे. पण हे जर समजलं आपल्याला तर खऱ्या अर्थानं आपण आनंदी बनू शकतो आणि भगवंत स्वतः या ठिकाणी शाश्वती देतात की अमृतत्वाचं आपल्याला प्राप्ती होऊ शकते. तर आपण या अध्यायातील जे मूळ विषय आहेत ना, ते 6 आहेत. ते फक्त आपण जाणून घेत आहोत. आठवणीसाठी आपण रिव्हिजन घेत आहोत की क्षेत्रज्ञ, ज्ञान, ज्ञेय, प्रकृती आणि पुरुष या संदर्भातला हा पूर्ण अध्याय आहे आणि याबद्दलचं ज्ञान आपण जाणून घेत आहोत. आता आपण जो श्लोक क्रमांक 13 पाहणार आहोत, क्षेत्र म्हणजे शरीर आहे, हे आपल्याला कळलेलं आहे आधीच्या श्लोकांमुळे. आणि इदम शरीरम कौंतेय हे देखील समजलेलं आहे की भगवंत ते ज्ञान कौंतेयाच्या मार्फत आपल्याला देत आहेत की क्षेत्र म्हणजे कोण, क्षेत्रज्ञ म्हणजे कोण. नंतर क्षेत्रज्ञ बद्दल आपण जे ज्ञान घेतोय ते अर्थात आत्मा आणि परम आत्मा याच्याबद्दलचं ज्ञान, भगवान यांच्याबद्दलचं ज्ञान. आणि ज्ञानाच्या साधनांबद्दल आपण मागील काही श्लोकामध्ये चर्चा केलेली होती. तर ही जी साधनं दिलेली होती ती 13 ते मला वाटतं 13 ते 18 श्लोकापर्यंत ही जी साधनं दिलेली होती. तर आपण ज्ञेय बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या श्लोकामध्ये. तर ज्ञेय म्हणजे काय, तर ज्याला जाणून घ्यायचं आहे ते. अर्थात ज्याला जाणून घ्यायचं आहे म्हणजे ज्या गोष्टीला आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे ज्ञेय. आता या ठिकाणी 2 ज्ञेय आहेत. तर आत्मा आणि परमात्मा ही 2 ज्ञेय या ठिकाणी आहेत. आणि या श्लोकामध्ये हा जो 13वा श्लोक आहे त्या 13व्या श्लोकामध्ये पर्टिक्युलर की आत्म्याच्या वर्णनाबाबत, आत्म्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर पुढचे जे सगळे श्लोक आहेत ते परम आत्म्याबद्दल अर्थात भगवंतांबद्दल आहेत. तर 18व्या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतात याच अध्यायातल्या 18व्या श्लोकामध्ये की मदभाव उपजायते. बघा, तुम्ही जर चाळली भगवद्गीता आणि क्लास नंतर जर तुम्ही बघितलं तर 18व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की मदभाव उपजायते. तर या ठिकाणी असं भगवंत सांगतात की या ज्ञानाला प्राप्त करणाऱ्याला
माझ्या प्रेमाची प्राप्ती होऊ शकते. हा, स्वतः भगवंत या ठिकाणी हे आश्वासन देत आहेत की जेणेकरून आपण हे जे ज्ञान आहे किंवा ही जी साधनं दिलेली आहेत 13 ते 18 श्लोकामध्ये 20 प्रकारची साधनं दिलेली आहेत, ते गुण दिलेले आहेत. ज्या गुणांमुळं, ज्या गुणांच्या उद्दीपनानंतर, जागृतीनंतर किंवा ते गुण आत्मसात केल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती खूप सुलभ रीतीने होऊ शकते. कारण या गुणांमुळे आपल्याला हे जे ज्ञान आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, हे ज्ञान प्राप्त करणं म्हणजे दिव्य ज्ञान, हृदय प्रकाशित ही जी गोष्ट आहे ना, ती प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडू शकते. म्हणून हा जो अध्याय आहे ना, तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी जाणून घ्यायचं हे आहे की कोणाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर भगवंत या ठिकाणी जे सांगतायत ना, सगळ्यांच्या प्रोत्साहनासाठी, अर्थात हे लवकर सांगितलं 18व्या श्लोकामध्ये की मदभाव उद्यपद्धती म्हणजे उपपद्यते, अर्थात ती जी भावना आहे, कृष्ण भावना भावित होणं आणि भगवंताप्रती प्रेम प्राप्त करणं, हा आपल्या जीवनाचा अंतिम उपदेश आहे, उद्देश आहे. तर तो उद्देश या प्रकारच्या ज्ञानाने आपल्याला सहज सुलभ होऊन बसणार आहे. तर हे सगळ्यांच्या प्रोत्साहनासाठी आहे की हे खूप काय म्हणतो ना आपण की एखाद्या फलश्रुती काय असू शकते, तर ती ही आहे. सगळ्यांनी तो श्लोक पाहावा या लेक्चर नंतर. हा, तर संबंध ज्ञानाची माहिती आपल्याला जरुरी आहे. हे जे ज्ञान आहे हे संबंध ज्ञान आहे, म्हणजे भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत आणि आपला काय त्यांच्याशी संबंध आहे, तर ह्या ज्ञानाची अत्यंत गरज आहे. तर आपण पाहूयात श्लोक क्रमांक 13. ज्ञेयं यत् तत् प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा अमृतमश्नुते अनादि मत्परम ब्रह्म न सत्तत् न असत उच्यते. अर्थात ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. भगवंत अर्जुनाला सांगतायत ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करशील. बघा याचा परिणाम काय होणार आहे, भगवंत स्वतः सांगतायत अर्जुनाला की याच्या परिणामाचा काय की तू अमृताचे आस्वादन करू शकशील. आणि अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. आता अनादी आणि अनंत भौतिक हे जे आहे इथं दिले, ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. तर या बाबतीमध्ये इथं आत्म्याबद्दल बोलतायत भगवंत, अर्थात आपल्याबद्दल बोलत आहेत भगवंत. या जाणीवेने जर आपण हा श्लोक पाहिला ना, तर खूप एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आपल्याला होऊ शकते. आणि आपण यामध्ये खूप चांगल्या प्रकारे जर श्रवण केलं आणि त्याला अनुसरून, त्या दृष्टिकोनाला अनुसरून किंवा त्या तत्वाला अनुसरून जर आपल्या जीवनाकडे पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं भगवंत इथं जिथं सांगतायत ना की अमृताची प्राप्ती आपल्याला देखील घडू शकते, ती गोडी आपल्याला देखील प्राप्त होऊ शकते. तर मैत्रिणींनो, सगळ्यांना विनंती आहे की लक्षपूर्वक आपण या सर्वच श्लोकांचं श्रवण करावं. तर इथं जे दिलेलं आहे त्याचा अर्थ आपण आता पाहिला. तर इथं सांगतायत भगवंत की दुसऱ्या लाईन मध्ये की इथं सांगितलंय की यत प्रवक्ष्यामि, याचा अर्थ काय की प्रकृष्ट रूपाने, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मी तुला हे समजून सांगत आहेत. अर्जुनाला सांगत आहे, अर्जुनाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला हे ज्ञान देत आहेत. आणि इथं असं सांगितलं की आस्वादन अश्नामी. आता अश्नामी हा शब्द कुठं आलेला आहे का मैत्रिणींनो? तुम्ही आठवू शकता की अश्नामी हा शब्द एका श्लोकामध्ये येऊन गेलेला आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. त्या श्लोकामध्ये अश्नामी हा शब्द आलेला आहे की भगवंत त्या ठिकाणी सांगतात की तू जरी मला पान वाहिलं, एखादं पत्र, एखादं फूल, थोडस पाणी, फळ, एखादं छोटस फळ वाहिलं, तर अश्नामी योमे भक्त्या प्रयच्छति, म्हणजे भक्तिभावाने जो कोणी मला अर्पण करेल तर अश्नामी, हे भगवंत सांगतात की मी त्या गोष्टीचं आस्वादन करत. तर हा शब्द खूप महत्वाचा आहे या श्लोकामध्ये. तर आपण काय करू शकतो, हा याचं ज्ञान घेऊन तर अमृत तत्वाला आपण प्राप्त करू शकतो. अमृत तत्व म्हणजे अर्थात काय की जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण सुटू शकतो. तर या ठिकाणी एकेका गुणाचं वर्णन, आत्म्याच्या एकेका गुणांचं वर्णन भगवंत खूप सुंदर रीतीने सांगत आहेत.
की ते सांगतात की अनादी, आत्म्याबद्दल सांगतात की अनादी, ज्याची सुरुवात कधी झाली हे कोणी जाणू शकत नाही. ते म्हणजे आपण आहोत मैत्रिणींनो. तर आपल्याला ते भगवंत या गोष्टीमध्ये, या श्लोकामध्ये संबोधित करत आहेत. आणि आपण आहे ना भगवंताचे दास आहोत हे कोणत्या शब्दातून इंगित होते बघा. या श्लोकाचा अर्थ थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. तर आपण भगवंताचे दास आहोत हे पुढच्या त्या ओळीमध्ये इंगित होत आहे, म्हणजे व्यक्त होत आहे. मत परम, मत परम या शब्दामध्ये ही गोष्ट स्पष्टतेने आहे की भगवंताच्या आपण अधीन आहोत. भगवंत इथं म्हणतात की माझ्या अधीन, म्हणजे मत परम माझ्या अधीन आहे, आणि भगवंतांचे आपण नित्य दास आहोत. आता आपण हे विचार करू शकतो की जीवाचं जे वर्णन या ठिकाणी आलेलं आहे, दोन शब्दांना जर जोडलं आपण, समजा अनादी आणि मतपरम. म्हणजे अनादी म्हणजे सुरुवातीपासून, कधी त्याची सुरुवात झाली माहिती नाहीये, अनादी काळापासून. आणि मतपरम म्हणजे दास आहोत, त्यांच्यावरती आपण अवलंबून आहोत. मग ही गोष्ट जर बघितली की आपण अनादी आहोत आणि मतपरम म्हणजे भगवंताचे दास आहोत, तर आपल्याला हा प्रश्न पडू शकतो मैत्रिणींनो, तो या जगामध्ये आपण काय करतो. जर आपण दास आहोत, दास आहोत याचा अर्थ काय, दास्यत्व हा आपला गुण आहे, सेवा करणं हा आपला गुण आहे. कोणाची सेवा करणं, तर भगवंताची. आणि आपण शाश्वत आहोत, तरी देखील आपल्याला मृत्यू का होत आहे इथं, आणि या अशा मर्त्य लोकांमध्ये आपण का बरं आलेलो आहोत, ज्या ठिकाणी मृत्यू हा शाश्वत आहे. म्हणजे जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू आहे. तर या ठिकाणी आपली इथं काही कामही नाहीये खरं बघायला गेलं तर. आपण भगवंताचे दास आहोत, तरी अशा ठिकाणी आपण का बरं आलेलो आहोत, हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. तर त्याची उत्तरं भगवद्गीतेमध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने मिळू शकतात. तर असा एक श्लोक आहे की केहो माने केहो न माने सबाय तुम्हारे दास, अशा पद्धतीचं आचार्यांनी वर्णन केलेलं आहे की कोणी मान्य करतात, कोणी मान्य करत नाही, परंतु सर्वच जण दास आहेत आणि ते तुमचे दास आहेत, भगवंताचे दास आहेत. आता एक छोटस उदाहरणावरून आपण हे समजून घेऊ शकतो. कोणी एखादा व्यक्ती गुन्हेगार जेलमध्ये आहे, आणि जरी तो तुरुंगामध्ये असला तरी तो भारतातच आहे ना, किंवा त्या देशामध्ये आहे, या पृथ्वीवरतीच आहे. तर त्याला खायला प्यायला काहीतरी लागणार, रोटी देतात, भले करपलेली असो किंवा निकृष्ट दर्जाचा असो, कसंही असो, पण त्याचं उदरभरण हे सरकारमार्फत केलं जातच ना. सरकारच्या देखरेखीखालीच ते जेल आहे ना, आणि त्या जेलमध्ये जो कैदी आहे त्याला खाऊ पिऊ घालण्याचं काम त्या सरकारचंच आहे ना, खाणं पिणे सगळं सरकारच बघत असतं. पण जेलमध्ये का आहे, कारण त्याने विद्रोह केलेला आहे, काहीतरी चुकीची गोष्ट त्या व्यक्तीने केलेला आहे, म्हणून तो व्यक्ती जेलमध्ये आहे. म्हणून त्याला त्या सुविधा नाहीये जे एका आय एस ऑफिसरला असतील. त्याला काय गाडी असेल, बंगला असेल, खाण्यापिण्याच्या त्याच्या वेगळ्या सोयी असतील, त्याला अनेक सुविधा पुरवलेल्या असतील. तर अशा प्रकारच्या सुविधा त्या जेलमध्ये असलेल्या कैद्याला नाहीयेत. तर आपण याच्यावरून समजू शकतो की त्या जेलमध्ये जरी तो कैदी असाल, तो व्यक्ती असेल, तरी त्याला पुरवठा हे ते सरकारच करतं. त्या पद्धतीने आपण हे बघू शकतो की आपण जो भगवंतांच्या बद्दल द्वेष करून भोग प्रवृत्ती घ्यायची, आपल्याला स्वतंत्ररित्या भोग करायचा, ही भावना हृदयामध्ये ठेवल्यामुळं आपण या पृथ्वीरूपी जेलमध्ये अडकलेलो आहोत. तर याच्यावरून आपल्याला समजून येऊ शकतं. परंतु सेवा करण्याचा प्रत्येकाचा तो स्वभावच आहे. त्याच्यामुळं फक्त एवढी गोष्ट घडलेली की आपण सेवा कोणाची करत आहोत, तर मायेची सेवा करत आहोत. आणि मायेनेच आपल्याला ते अशा प्रकारचं एक गोष्ट दिलेली आहे की जेणेकरून आपण इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत आहोत. म्हणजे सेवा करण्याचा जो स्वभाव आहे तो आपण त्यागू शकत नाही. आता इथं ब्रह्म असं का बरं म्हटलंय आत्म्याला, तर आत्म्याचे जे गुण आहेत त्याची देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर थोडं लक्षपूर्वक ऐकल्यानंतर या गोष्टी आपल्याला समजू शकतात की न सत न सत उच्चते, याचा अर्थ काय की असत म्हणजे काय की कार्य, आणि सत म्हणजे काय याचा अर्थ इथं या ठिकाणी दिलेला आहे. तर भागवतामध्ये देखील या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे 2.9.11 मध्ये, की जीव हे या जगामध्ये आलेले आहेत. म्हणजे आपण या पद्धतीने समजून घेऊ शकतो की आभाळामध्ये जेव्हा आकाशामध्ये ढगामध्ये पाणी असतं आणि ते जेव्हा पृथ्वीवरती पडत असतं तेव्हा ते एकदम
निर्मळ असतं, स्वच्छ असतं. पण ज्या वेळेला ते खाली पडतं आणि मातीशी संपर्कात येतं त्यावेळेला ते गढुळलं जातं. तेच पाणी जे स्वच्छ असतं तेच पाणी जेव्हा मातीच्या संपर्कात येतं तेव्हा ते गढुळलं जातं. त्याचप्रमाणे आपला आत्मा जो आहे ना तो इतका सुंदर आहे आणि त्याचं रूप सुद्धा सुंदर आहे. सच्चिदानंद असं ते शाश्वत रूप आहे त्याचं, परंतु भौतिक प्रकृतीशी संपर्क आल्यामुळं आणि त्या जीवाने स्वतःच्या इंद्रियांना उपभोगण्याची किंवा त्यांना स्वतंत्र रीतीने भोग प्रवृत्तीची जी इच्छा केली त्याच्यामुळं त्याचं जे चेतना आहे ती गढुळली गेलेली आहे. तर याच्यावरून आपण हे समजू शकतो. तर आपण जेव्हा अर्थ वाचतो ना, जेव्हा श्लोक वाचतो तेव्हा त्याचे जे अर्थ दिलेले असतात ते मैत्रिणींनो कृपया लेक्चरच्या आधी आपण वाचून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक समज निर्माण होते त्या गोष्टी. अर्थात तुम्ही सगळे छान श्रोते आहात आणि असं काही गरजेचं नाहीये. आम्हीच प्रयत्न करत आहोत की आमचं शुद्धीकरणासाठी आम्ही हे बोलत आहोत खरं बघायला गेलं तर. तर इथं आपण हे समजून घेण्यासाठी खूप आपल्याला सुलभ प्रक्रिया ती होऊ शकते जेव्हा आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतो, घेण्याचा प्रयत्न करतो. तर या जगामध्ये जे काही घडतंय म्हणजे चांगलं घडत आहे किंवा वाईट घडत आहे आपल्या दृष्टीने ते खास महत्वाचं नाही. बघा तुम्ही, आम्ही एका लेक्चरमध्ये स्वामींचं लेक्चर होतं. अर्थात त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही. चैतन्य अकॅडमीमध्ये त्यांचं खूप सुंदर लेक्चर झालेलं होतं. तर त्यांनी एका मुलाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू, तरुण मुलाला, तू समज की तू मासा आहेस. तू असं समज की तू एक मासा आहेस. आता मी तुझ्या हातामध्ये एक एक गोष्ट देतो. तर त्यांनी त्याच्या हातामध्ये पेन दिला. मग ते म्हणाले की ह्याचा तुला काय उपयोग आहे का? तर मासा काय करणार ना त्या पेनशी? त्याच्यामुळं अरे असू दे तुझ्याकडं, नाही म्हणाला, मला हे नको. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला, अशा वेगवेगळ्या वस्तू दिल्या. तर तो म्हणाला नाही, तू ह्याने सुखी होऊ शकशील का? तर नाही म्हणाला. कारण माशाची खरी भूक काय आहे? पाणी. इतर किती गोष्टी जरी माशाला प्रोव्हाइड केल्या, वेगवेगळा रसगुल्ला दिला, गुलाबजाम दिला, तरी सुद्धा तो सुखी होणार नाही. कारण त्याची खरी जी जागा आहे ती पाण्यामध्ये आहे. त्याच्याशिवाय तो राहूच शकत नाही. त्याच्यामुळं या जगामध्ये आपण परकेच आहोत. या जगाची देखील आपण निर्मिती नाही आहोत. आपण या ठिकाणी परके आहोत. खरं आपलं जे स्थान आहे ते भगवंताचं धाम आहे. आपण भगवंताचे शाश्वत सेवक आहोत. परंतु त्यांच्याशी बंड करून आपण या जगामध्ये आलेलो आहोत. म्हणून आपण या जगामध्ये दुःख भोगत आहोत. पण जेव्हा आपल्याला आपण कोण आहोत, भगवंत कोण आहेत आणि आपला काय संबंध आहे या गोष्टीचं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सुखी होऊ शकतो आणि त्या अमृतत्वाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. मग या जगामध्ये जे काही घडतंय, समजा आपण इथले नाहीच आहोत, तर इथं खूप अपमान झाला समजा. आता आधीच्या श्लोकामध्ये आपण हे सगळं पाहिलं की अमानित्व, अदंबित्व, त्याच्या बॅकग्राऊंड वरती आपण हे समजून घेऊ शकतो. तर खूप अपमान झाला किंवा असं काही झालं की आपल्यासोबत समजा अशा काही घटना घडल्या, तर आपल्या जीवनाला जर आपण या रेफरन्सने बघितलं, या श्लोकाचा मतितार्थ समजून घेऊन जर आपण आपल्या जीवनातल्या घटनांना वेगवेगळ्या, एखाद छोटं उदाहरण मी या ठिकाणी देते फक्त, तर आपल्या जीवनातल्या पूर्ण घटना जर आपण बघितल्या आणि या रेफरन्सने बघितल्या, या श्लोकाच्या अर्थाच्या आधाराने जर आपण बघितल्या, तर आपल्याला हे समजू शकतं की अरे आपण शाश्वत आत्मा आहोत. आपलं एक रूप आहे भगवंताच्या धामामध्ये, आपलं एक स्वतंत्र रूप आहे. आपलं एक सुंदर असा आपला स्वभाव आहे आणि सुंदर असं आपली कार्य आहे भगवंताची सेवा करणं. तर या जगातल्या घटनांना आपण कितपत महत्व देऊ? एखाद्या हॉटेलवरती आपण गेलेलो आहोत आणि त्या हॉटेलमधला जर फरशीचा रंग आपल्याला आवडत नसेल, पडद्याचं टेक्स्चर आपल्याला आवडत नसेल, त्या भिंतीचा वरती एखादं पेंटिंग ठेवलेलं आपल्याला आवडत नसेल, तर आपण अगदी 2-4 दिवसांसाठी त्या ठिकाणी गेलेलो असलो तर त्या ठिकाणी आपण बोलवतो का हो तिथल्या मॅनेजरला आणि त्याला सांगतो का हो, हे पेंटिंग आहे, हे मला आवडलेलं नाही, हे बदला. हा फरशीचा रंग मला पसंत नाहीये, ह्याचं टेक्स्चर मला आवडलेलं नाही, हे बदला. आपण तो विचार करत नाही. आपण हा विचार करतो की इथं आपण अगदी काही काळासाठी आलेलो आहोत. आपलं खरं घर दुसरीकडे आहे. तर आपण इथं ज्या कार्यासाठी आलेलो आहोत ते कार्य करून आपल्याला परत आपल्या घरी जायचे. मग या छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला ती बुद्धी आहे, तशा प्रकारची समज आपल्याला आहे की इथं आलेलो आहोत, इथलं आपलं कार्य काय आहे आणि किती काळापुरतं आपण इथं आलेलो आहोत.
तर ते जे ज्ञान आहे ना, त्या श्लोकामार्फत आपल्याला कळू शकतं की आपण खरं कोण आहोत. आपण शाश्वत आत्मा आहोत. तर आपल्याला जसं आपण विमानातून बघितल्यानंतर खाली जे वस्ती असते किंवा जंगल असतं किंवा काय, ते अगदी छोटं दिसायला लागतं. त्याचप्रमाणे एकदम हायर लेवलनी आपल्याला उच्च अशा ज्ञानाने पाहिलं आपल्या जीवनाकडं, इगल व्ह्यूनी पाहिलं, तर त्याच्यामधून आपल्याला समजून येऊ शकतं की अरे आपण कोण आहोत आणि आपली काय सेवा आहे, आपलं कार्य काय आहे. एकदा गौरांग प्रभूजींच्या लेक्चरमध्ये ऐकत होते की गौरांग प्रभूजी जेव्हा सांगत होते की गीतेबद्दलचं ज्ञान, त्यावेळेस ते सांगत होते की आपण शाश्वत आत्मा आहोत, आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. तर दोन माताजी त्यांच्याकडे लेक्चर झाल्यानंतर आल्या, तर त्या एवढ्या खुश झालेल्या होत्या हे ज्ञान घेऊन. तर त्या म्हणाल्या प्रभूजी आम्ही पहिल्यांदाच त्यांनी हे लेक्चर ऐकलेलं होतं. तर त्या म्हणतात की आम्ही इतका आनंदी झालोय. तर प्रभूजींनी विचारलं तुम्हाला याच्यातलं कुठली गोष्ट आवडली. तर त्या म्हणाल्या की त्या खूप जाडच्या जाड होत्या. अर्थात आपल्याला कोणाला नावं ठेवण्याची हे नाहीये, म्हणजे तो हेतू नाहीये. परंतु त्या त्या दृष्टीने आनंदित झाल्या की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. म्हणजे हे जेव्हा शाश्वत ज्ञान एखाद्या व्यक्तीला मिळतं ना, तर त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख पटते आणि त्या ओळखीमुळं त्या व्यक्तीला हे जाणवतं की आपलं खरी सेवा काय आहे, आपलं कार्य काय आहे. तर ज्ञानप्राप्तीच्या साधनांबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं की भगवंत सांगतायत की कोण ज्ञेय आहे, कोणाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, आत्मा आणि परमात्मा. आणि 20 साधनं आपण चर्चा केलेली होती या 8 ते 12 श्लोकामध्ये, की ती जी 20 साधनं आहेत, ते गुण आहेत ते दिलेले होते की अमानित्व, अदंबित्व, शौचम वगैरे ते सगळं. हा तर आपण या दृष्टीने या सगळ्या गोष्टीला अनुभूत करू शकतो. म्हणजे आपण जर या दृष्टिकोनातून आपण जर पूर्ण आपल्या जीवनाला पाहिलं, संपूर्ण आपण या गोष्टीचा अभ्यास केला, हे समजून घेतलं, तर मग ही अनुभूती आपल्याला करणं सहज सोपं होऊन बसतं की आपण भगवंताचे दास आहोत. तर आत्मा दास आहे हे भगवंतांचा, म्हणजे शाश्वत दास आहे हे जाणल्याने अमृतत्वाला कसं काय बरं आपण प्राप्त होऊ शकतो, आपण जी चर्चा करत आहोत. तर हा प्रश्न मनामध्ये आपल्या येऊ शकतो. कारण हे जाणलेले जीव या जगात भोग घेण्याचा प्रयत्न करणार नाही. बघा, एखाद्या व्यक्तीला समजलं, समजा की आपली काय इथं सेवा आहे, आपलं काय कार्य आहे, आपण कोण आहोत, स्वतःची ओळख पटली, तर आपल्याला हे कळलं ना खरा उपभोक्ता कोण आहे. म्हणजे भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम, भोक्ता कोण आहेत आणि भोग्य वस्तू कोण आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपण चुकीच्या कार्यामध्ये मग्न होऊ शकत नाही. म्हणून साठी हे जाणल्याने जीव या जगामध्ये भोग घेण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणजे आपली जी भोग घेण्याची प्रवृत्ती आहे ना, ती चुकीची आहे ते कळल्यानंतर आपण सेवा करण्याच्या मूडमध्ये येऊ शकतो. कृष्णाची सेवा करण्याची त्याची अभिलाषा ही जागृत होऊ शकते आणि आपोआपच मग भगवंताची सेवा केल्याने आपण आपोआपच मुक्त होऊ शकतो. बघा मैत्रिणींनो, कृती तीच आहे. कृती तीच आहे, परंतु एका कृतीने आपण बांधलं जाऊ शकतो आणि एका कृतीने भगवत चेतना धारण करून आपण मुक्त होऊ शकतो. कार्य तेच असू शकतं. बघा, एखाद्या व्यक्तीना ऑफिसला जातोय, व्यवसाय बघतोय, कोणी गृहिणीचं कार्य करते. समजा एखाद्या गृहिणीवरनं उदाहरण घेऊ की ती व्यक्ती गृहिणी जेवायला बनवते, वेगवेगळे पदार्थ बनवते, मिष्टान्न बनवते. तर त्यावेळेला ती घरातल्या लोकांसाठी बनवत असते आणि जेव्हा नंतर कृष्ण भावनेबद्दल जाणून घेते आणि भगवंतांना भोग दाखवल्यानंतरचे परिणाम तिला माहिती होतात आणि भगवंताची सेवा करणे, भगवंताला भोग अर्पण करणे वात्सल्य भावनेतून, हे जेव्हा त्या व्यक्तीला ज्ञान होते, त्या स्त्रीला, तेव्हा ती कुठलीही गोष्ट घरामध्ये कुकिंग केल्यानंतर, विना लसणा कांद्याचं कुकिंग केल्यानंतर भगवंताला तुलसीपत्र टाकून अर्पण करते. म्हणजे कृती तर तिची तीच आहे ना स्वयंपाक करण्याची, परंतु ते भगवंताला अर्पण केल्यानंतर तो जो प्रसाद आहे तो एवढा दिव्य असतो आणि तो प्राशन केल्याने, तो खाल्ल्याने, तो प्रसाद खाल्ल्याने त्या जीवात्म्याची भगवंतांच्या धामाच्या दिशेने प्रगतीची वाटचाल सुरू होते. कृती तीच आहे मैत्रिणींनो, कृती तीच आहे, स्वयंपाक करण्याची कृती तीच आहे, परंतु त्याच्या पाठीमागची जी चेतना आहे, ते ज्ञान मिळाल्यामुळं त्याचा परिणाम हा उच्च असा अनुभव येऊ शकतो, अनुभवाला येऊ शकतो. म्हणजे ते अनुभूत होऊ शकतं जर ज्ञान हे घेतल्यानंतर. कृती तीच कृती,
परंतु त्या कृतीमुळे परिणाम हा खूप सुंदर होऊ शकतो. आता एखादी व्यक्ती जर आजारी असेल, समजा आपण दीपा माताजींनी हे लेक्चर घेणार होत्या, तर त्यांनी खूप छान उदाहरणात आपल्याला समजून सांगितलं असतं, परंतु तात्पुरतं मला तुम्ही सहन करू शकता, म्हणजे तुमची सहनशीलता कदाचित याच्यामुळे वाढू शकते. तर एखादी व्यक्ती आजारी असेल, 2-2 महिने एखाद्या व्यक्तीला आजार झाला असेल, परंतु त्या व्यक्तीला जर योग्य औषधी मिळत नसेल किंवा भगवंताच्या त्या डॉक्टरकडनं भगवंतांनी त्या डॉक्टरला तशी बुद्धी दिली नसेल, किंवा तर कधी कधी असं पण घडू शकतो, तो आजार दीर्घकाळ लांबला जाऊ शकतो. तुम्हाला देखील अनुभव असू शकतो हा. परंतु कधी कधी त्याच डॉक्टरांकडून 2 दिवसात झटकन तो आजार बरा होऊ शकतो. मग इथं आपण ही गोष्ट महत्वाची लक्षात घेऊ शकतो, की आता इथं दिलेलं आहे बघा, की या गोष्टींमध्ये एखाद्या छोट्याशा औषधानं तो आजार पटकन बरा होऊ शकतो, एकदम फरक पडू शकतो. तर अनादी काळापासून आपण या जगामध्ये फसलेलो आहोत हा मैत्रिणींनो. तर लक्षपूर्वक आपण हे का श्रवण करायला पाहिजे, कारण फसण्याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेतलं आहे. तर फसण्याचं कारण काय आहे, तर भोग प्रवृत्ती. हे फसण्याचं आपलं या जगामध्ये राहण्याचं कारण आहे. छोटस कारण आहे की आपल्याला ती भोग करण्याची इच्छा झालेली आहे. तसं सोल्युशन देखील छोटस आहे. लक्षपूर्वक ऐकावं. कारण भोग इच्छेमुळे आपण या जगामध्ये फसलो आहे. तर कृष्ण भूलिया जीव भोगवांछा करे, निकटस्थ माया तारे झपटिया धरे. जेव्हा एखादा जीव भोग करण्याची प्रवृत्ती करतो, म्हणजे जे कार्य त्याचं नाहीच आहे ते, तर तो मायाच्या अधीन होतो. हा, तर निकटस्थ माया तारे झपटिया धरे. तर मुक्त कसे होणार? ही जी छोटीशी गोष्टीमुळे जीव अडकलाय, फसलाय या जगामध्ये, तर तो मुक्त कसा होऊ शकतो? तर मनमनाभव मत भक्तो मध्या जीवा नमस्कुरु. गीतेमधलाच हा श्लोक भगवंत एवढे सुंदर रीतीने सांगतात. तुम्हाला वेळ मिळाला तर जरूर मागच्या अध्यायातला हा श्लोक बघावा. तर या श्लोकामध्ये, एका श्लोकामध्ये बंधनाला काय कारणभूत आहोत, बंधन कशामुळे आलेलं आहे, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये मुक्ती कशामुळे प्राप्त होऊ शकते. तर किती सोप्या रीतीने प्रभुपाद या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. आणि प्रभुपाद म्हणतात की अनादि यज्ञार्थात कर्मणा, म्हणजे भगवंतांकरिता कर्म करायला सुरुवात केली की आपण मुक्त व्हायला सुरुवात होतो. तेच कर्म त्या व्यक्तीच्या मुक्तीचं कारण बनतं, जसं स्वयंपाकाचं उदाहरण मगाशी आपण पाहिलं. आणि भगवंताकरता जर तुम्ही कर्म करत असाल तर मुक्ती करता म्हणजे वेगळ्या शब्दात जर आपण या गोष्टीचा विचार केला, तर भगवंतांकरता जर तुम्ही कर्म करत असाल, सेवा करत असाल, तर मुक्तीसाठी वेगळे कार्य करण्याची, वेगळा प्रयास करण्याची काहीही आवश्यकता नाही. आणि जर भगवंतांच्या विरुद्ध कार्य करीत असाल, तर तुम्हाला बद्ध होण्यासाठी, बांधले जाण्यासाठी, या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला बुद्धी वापरली पाहिजे की आपल्याला या जगातून बाहेर पडून आपल्या खऱ्या घराकडे जायचंय, का पुन्हा या जंगलामध्ये, म्हणजे जे दुःखालय आहे त्याच्यामध्ये परत परत हे कष्ट, हा त्रास, हे सगळे चार जे व्याधी आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, या सापळ्यामध्ये अडकून पडायचे की बाहेर पडायचे. तर हा जो विवेक आहे ही भगवद्गीता आणि या श्लोकामधून आपल्याला मिळून जातो. आता अगदी साध्या शब्दामध्ये भगवंत या ठिकाणी सांगतायत, आणि त्याच्यापेक्षा साध्या शब्दांमध्ये आपल्याला प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगत आहेत. आपण तात्पर्य बघणार आहोत. की भगवंताने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णन करून सांगितले आहे, तसेच क्षेत्रज्ञाला जाणण्याच्या मार्गाचेही त्यांनी विवरण केले आहे. आता जे ज्ञेयाचे, ते ज्ञेयाचे प्रथम आत्मा आणि नंतर परमात्मा वर्णन करण्यास प्रारंभ करत आहे. आधी आपण बघितली साधना, आता जे साधनांनी ज्ञेय, म्हणजे ज्याला जाणून घ्यायचंय ते आपण पाहत आहोत. पहिल्यांदा आपण आत्म्याबद्दल बघत आहोत या श्लोकामध्ये. तर ज्ञेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमय जीवनाचे आस्वादन करू शकतो. बघा, अमृतमय जीवनाचं आस्वादन म्हणजे काय? जे खरं आपलं जीवन आहे शाश्वत, भगवंतांच्या जवळ, त्यांच्या धामामध्ये आनंदाची प्राप्ती करत करत, त्यांची सेवा करत करत, अशा उच्च प्रतीचं जीवन आपल्याला, अमृत म्हणजे ज्या ठिकाणी जन्ममृत्यू जरा व्याधी या गोष्टी नाहीयेत, शाश्वत आनंदमय जीवन ज्या ठिकाणी आहे, त्याची प्राप्ती आपण करू शकतो या ज्ञानाने. तर दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीव हा नित्य आहे
याची सुद्धा या ठिकाणी पुष्टी करण्यात आलेली आहे. जीवाला विशिष्ट जन्मकाल नाही, तसेच जीवात्मा भगवंतापासून केव्हा व्यक्त झाला हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून तो अनादी आहे. आणि याला वेद पुष्टी देताना म्हणतात की न जायते म्रियते वा विपश्चित, कठोपनिषद 1.2.18. क्षेत्रज्ञ हा कधीच जन्मत नाही आणि मृतही होत नाही, तो ज्ञानमयी आहे. आणि इथं सांगतात प्रभुपाद की भगवंताच्या परमात्मा रूपाचे वेदामध्ये श्वेतपरोपनिषद 3.16.16 पुढील प्रमाणे वर्णन आहे. प्रधान क्षेत्रज्ञ पतिर्गुणेश, भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत. स्मृतीमध्ये म्हटले आहे की दासभूतो हरेरेव न्यान्यसेव कदाचन, जीव हा नित्य निरंतर भगवंतांचा सेवकच आहे. म्हणजे आपण स्वामी बनण्याच्या प्रयत्नामध्ये इथं येऊन फसलेलो आहोत, पण बाहेर निघायचं कसं याचं ज्ञान या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी याची आपल्या शिकवणुकीद्वारे पुष्टी केलेली आहे. म्हणून या श्लोकातील ब्रह्म हा शब्द जीवाला उद्देशून योजला आहे. जेव्हा ब्रह्म शब्द जीवाला उद्देशून योजला जातो तेव्हा जाणले पाहिजे की जीव हा आनंद ब्रह्म नसून विज्ञान ब्रह्म आहे आणि परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांनाच आनंद ब्रह्म असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला आता आपण सगळेजण रथयात्रेच्या मूडमध्ये आहोत आणि कालच प्रभूजींनी खूप छान रीतीने चैतन्य महाप्रभूंच्या बद्दलचं आणि रथयात्रेचं किंवा श्रील प्रभुपादांनी जेव्हा प्रथम रथयात्रा सुरू केली त्याबद्दलचं वर्णन केलेलं होतं. जेव्हा प्रतापरुद्र महाराजांना इच्छा होती बघा चैतन्य महाप्रभूंना म्हणजे साक्षात भगवंतांना भेटण्याची इच्छा होती, त्यावेळेस राजाला भेटायचं नाही हे त्यांनी निक्षून सांगितलं होतं चैतन्य महाप्रभूंनी. परंतु जेव्हा त्या राजाने स्वतःचा वेश बदलला, सेवकाच्या मूडमध्ये ते आले आणि जगन्नाथजींच्या रथासमोर एक झाडू घेऊन त्यांनी पुढील जागा भगवंतांच्या जो मार्ग होता रथाचा तो झाडायला सुरुवात केली आणि एक सामान्य व्यक्तीचा सामान्य सेवकाचा वेश जेव्हा धारण केला आणि त्याच्यानंतर जेव्हा भगवंतांनी म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी हे सगळ्या गोष्टी पाहिलं आणि ज्या वेळेला नृत्य केल्यानंतर काही तासानंतर चैतन्य महाप्रभू थकले, बाह्य दृष्टीने थकले, म्हणजे तसं आपण म्हणू शकत नाही, शाश्वत आहेत ते सगळे, सच्चिदानंद रूप आहे त्यांचं खरं तर. आणि नंतर त्या गार्डन मध्ये ते विश्रांतीसाठी गेले असताना जेव्हा हा जो राजा आहे तर ते राजा त्यांचा तो वेश काढलेला होता, त्यांनी साधारण सेवकाचं रूप घेतलेलं होतं. या ठिकाणी जगन्नाथजींची सेवा केलेली होती प्रतापरुद्र महाराजांनी आणि सामान्य सेवकाच्या रूपामध्ये ते त्या ठिकाणी गेले आणि चैतन्य महाप्रभूंचे चरण कमल दाबू लागले. ज्यांना भेटण्याची इच्छा होती प्रतापरुद्र महाराजांना, चैतन्य महाप्रभूंना भेटण्याची खूप तीव्र इच्छा होती, भक्तांकरवी त्यांनी ते निरोप पाठवला होता, याचना केली. त्यावेळेला मात्र चैतन्य महाप्रभूंनी पूर्णपणे नकार दिला. पण जेव्हा ते निज स्वरूपामध्ये आले, शाश्वत त्यांच्या सेवकाच्या रूपामध्ये ते आले, त्यांनी जेव्हा सेवा केली तेव्हा साक्षात जगन्नाथजी जे म्हणू शकतो आपण चैतन्य महाप्रभू आणि जगन्नाथजी एकच आहेत, त्यांना स्पर्श करण्याची देखील परवानगी त्या ठिकाणी मिळालेली भगवंतांनी दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जेव्हा एखादा जीवात्मा स्वतःच जे पद आहे किंवा या जगातल्या पदाला महत्व न देता आपलं जे शाश्वत पद आहे सेवकाचं त्याला जेव्हा धारण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं तो भगवंत आणि जो भक्त आहेत किंवा जो क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचा संबंध जेव्हा जाणून घेतो आणि त्या संबंधात जेव्हा कार्य करतो, सेवा करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं हे जे ज्ञान जेव्हा त्या व्यक्तीला होतं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं जीवाचं कल्याण होतं. आणि म्हणून साठी हे ज्ञान घेणं आपल्याला गरजेचं आहे, ज्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे आपल्याला अमृतत्वाची म्हणजे प्रतापरुद्र महाराजांना शाश्वत सेवा त्या प्रकारची मिळाली आणि भगवंतांना ते किती प्रिय झालेले आपल्याला दिसून येतं आणि त्यांच्या जीवनाचं साफल्य त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. तर या उदाहरणावरून आपण ह्या गोष्टी समजून घेऊ शकतो या बॅकग्राऊंड वरती की आपण जीवात्मा आहोत आणि जीवात्म्याचं खरं कार्य म्हणजे भगवंताची सेवा आहे. तर इथं आपण बघितलं की भगवंताकरता आपण जर सेवा केली तर तेच सेवा आपल्या मुक्तीचं कारण बनू शकतं. तर आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार या गोष्टी जेव्हा आपण करतो, गुरूंच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या संदेशानुसार, तर एक प्रकारची वेगळी शक्ती त्या जीवात्म्याला मिळत असते, कारण गुरूंच्या शब्दांचं ते अनुसरण करत असते.
श्रवण करून त्याप्रमाणे वर्तन करण्याचा, जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करत असतात. हा, तर आपल्याला हे जाणीव आपण करून घेत आहोत की आपण अक्षर तर आहोत, म्हणजे आपण अमर आहोत आणि आत्म्याची ही जाणीव आहे. बघा, तुम्ही बघू शकता की या जगामध्ये पूर्वज आपले निघून गेले, पणजोबा, खापर पणजोबा, आजोबा निघून गेलेले आहेत, तरी त्या व्यक्तीला वाटतं की आपण मात्र शाश्वत आहोत, आपण मात्र मरणार नाही, आणि त्या धडपडीखाली ती व्यक्ती कार्य करत असते. तर हा जो विचार आहे, ही जी जाणीव आहे, कुठून येते? तर आत्मा अमर असल्यामुळं त्याची ती भावना आहे की आपण अमर आहोत. तसं वाटणं चुकीचं नाहीये, कारण ती आत्म्याची भावना आहे. परंतु त्या व्यक्तीला ज्ञान देणारं कोणीतरी योग्य व्यक्ती पाहिजे आहे. ते ज्ञान जोपर्यंत त्या व्यक्तीला मिळत नाही, तोपर्यंत त्याची जी क्षमता आहे, त्याची जी कार्यक्षमता आहे, ती योग्य ठिकाणी ती व्यक्ती लावत नसल्यामुळं त्या व्यक्तीला समजून येत नाही की आपण नेमकं कोण आहोत. म्हणून हे ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्रकृती आणि जीव या दोहोंचे भगवंत म्हणजे पती आहेत, या गोष्टीचं ज्ञान आपण या श्लोकामधून करून घेत आहोत. तर आता आपण दास्यत्वाची भावना आहे, परंतु आपण मायेचा दास नाही. आणि इंद्रियांचा दास देखील आपण नाहीये. परंतु जेव्हा आपण विद्रोह करतो, त्यावेळेस माया ती गोष्ट त्या जीवात्म्याला हळूच कानामध्ये सांगते की अरे, तू तुझा उपभोग घे, इंद्रियांचा तुझ्या उपभोग घे. ही सृष्टी जी निर्माण केलेली आहे ती तुझ्या उपभोगासाठी आहे. जेव्हा त्या व्यक्तीला हे ज्ञान कळतं, ज्ञाता कोण आहे, ज्ञेय काय आहे, त्या वेळेला त्या व्यक्ती भानावरती येते. जे एखाद्या वेड्या व्यक्तीला जेव्हा शॉक बसतो आणि शॉक दिल्यानंतर ती भानावर येते आणि त्याला कळतं की अरे, मी खरं कोण आहे. म्हणजे आधी तो स्वतःला पंतप्रधान समजू शकतो किंवा एखाद्या राष्ट्राचा अध्यक्ष समजू शकतो, पण जेव्हा त्याला शॉक दिले जातात डॉक्टरांकडून आणि त्यावेळेला तो भानावर येतो आणि मग त्याला कळतं की अरे, आपण कोण आहोत आणि आपलं खरं काम काय आहे. तर अशी प्रकृती जेव्हा शॉक देते एखाद्या जीवात्म्याला, तेव्हा त्याला कळतं की अरे, खरंच आपण कोण आहोत. आणि ते ज्ञान जेव्हा त्याला मिळतं, तेव्हा तो योग्य रीतीने वाटचाल करायला सुरुवात करतो स्वतःच्या घराकडे. आता इथे आपण एक उदाहरण पाहिलेलं की जेलमध्ये कैद्यांना दगडफोडीची शिक्षा दिली जाते किंवा दगडफोडी करायला लावतात, अवघड अवघड कामं अशी करायला लावतात. त्याची देखील त्यांना सॅलरी असते बरं का मैत्रिणींनो, त्याचा देखील पगार त्यांना दिला जातो. मग एखाद्याने समजा मर्डर केलाय, आणि जेलमध्ये तो दगड फोडतोय बरं का, तर त्याची देखील त्याला सॅलरी मिळणारच, तिथं तसा रूल आहे. तर त्याच्या घरच्यांना म्हणजे कोण हे देते सगळं? सरकार देते त्याला. काय? सरकार त्याला पगार देते. मग त्याच्या घरच्यांना जर विचारलं, समजा एखाद्याने मर्डर केलेला आणि त्याच्या घरच्यांनी जर असं सांगितलं बाहेरच्यांना की सरकारकडनंच त्याला पगार मिळतोय, म्हणजे तो सरकारमध्येच गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची सर्व्हिस करतोय किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तर आपण या ठिकाणी त्या लोकांना हसू शकतो. परंतु वस्तुस्थिती ती दिला जाते. पण त्याचा असं म्हणू शकत नाही की गव्हर्नमेंट ऑफिसर आहे तो. तर यातून आपण काय शिकू शकतो की जरी सरकार त्या व्यक्तीला जेवण देतंय, खाणं देतंय, राहण्याची व्यवस्था करते, तरी त्याचं कार्य हे चुकीचं आहे. म्हणून त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे. यातून एक गंभीर शिकवण आपल्या जीवनामध्ये आपण घेऊ शकतो मैत्रिणींनो, की भक्तांकडून जरी काही चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा पाप घडलं, मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, ते तुमच्याशी शेअर करत आहे, तरी सेवा करण्याची जी वृत्ती आहे, भक्ती ही करायलाच पाहिजे. ज्या जमिनीवरून आपण घसरून पडलं, त्या जमिनीचाच आधार घेऊन आपण उठू शकतो. तर सेवा करणं हा जीव सोडूच शकत नाही. तर मायेची करायची की भगवंतांची करायची, हा प्रश्नचिन्ह आपण स्वतःला विचारू शकतो आणि योग्य ते ज्ञान घेऊन आपण भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त होऊ शकतो आणि योग्य ट्रॅक वरती त्या व्यक्तीचं जीवन सुरळीतपणे पुढे वाटचाल करू शकतो. आणि आपल्या जीवनाला आपण भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त का करायला हवे, याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. तर साधा साधा झाडू जरी मारला मंदिरामध्ये किंवा साधा भगवंतासाठी कुकिंग जरी केलं, एखादा फुलांचा हार जरी बनवला, तरी ती सेवा आहे ना. तर ती सेवा, शाश्वत रीतीने भगवंत या गोष्टीची नोंद घेत असतात.
किंवा इतरांना भगवंतांबद्दल सांगणे ही देखील खूप मोठी सेवा आहे. कारण भगवंतांच्या इच्छेमध्ये स्वतःची इच्छा मिसळणं हे देखील भगवंताला खूप प्रिय आहे. तर भगवंताची इच्छा काय आहे? विद्रोह करून जे जीवात्मे त्यांना सोडून, एखाद्या पित्याला सोडून आलेली ही विद्रोही झालेली मुलं आहेत, त्यांना परत त्यांच्या खऱ्या पित्याची आठवण करून देणं, त्यांना परत खऱ्या पित्याचं घर कुठं आहे त्याबद्दल सांगणं, ही देखील भगवंताची इच्छा आहे. त्या इच्छेला अनुसरून जे लोक कार्य करतात, प्रचार करतात, आणि त्यांना अप्रिशिएट केलं तरी सुद्धा भगवंत ती प्रत्येकाला कृपा देणार आहेत. म्हणून मैत्रिणींनो, भगवद्गीतेचा प्रचार, त्याचा अध्ययन आणि बुक डिस्ट्रीब्युशन हे खूप महत्वाचं कार्य आहे. आणि प्रभुपाद देखील या कार्याने खूप संतुष्ट होत राहतात. तर सदैव आपण भगवंताचे दास आहोत हे कधीच आपण विसरता कामा नये. इवन भक्तीत आल्यानंतरही तात्काळ आपण पापमुक्त होत नाही. भक्तीत आल्यानंतर आपण तात्काळ पापमुक्त होत नाही. हळूहळू हृदयातल्या त्या वासना कमी व्हायला सुरुवात होत असतात. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नारद मुनींचं उदाहरण जे आहे, की मृगारी जो शिकारी करत असायचा आणि शिकार करताना तो त्या प्राण्यांना पूर्णपणे मारायचा नाही. त्यांचा हात तोड, त्यांचे पाय तोड, पंख मुरगळ किंवा अर्धवट पद्धतीने त्यांना बेशुद्ध करणं, अशा त्या प्राण्यांना जनावरांना तडफडत ठेवणं त्याला आवडायचं. पण जेव्हा नारद मुनी त्याला हे ज्ञान देतात की त्याच्या त्या कार्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, खूप छान वर्णन भागवतामध्ये याचं आहे. तर जेव्हा त्याला ज्ञान होतं की आपण कोण आहोत, आपल्या कर्माचा काय परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे, त्यावेळेस ती व्यक्तीची जी वाईट प्रवृत्ती होती हृदयामधली, इतरांना त्रास देण्याची, तर ती पूर्णपणे नष्ट झाली आणि खूप चांगल्या प्रकारची शुद्ध भक्तामध्ये त्या व्यक्तीचं रूपांतर आपल्याला झालेलं दिसून येतं. अशी असंख्य उदाहरणं आपण आज देखील पाहू शकतो की पूर्णपणे परिवर्तन प्रभुपादांच्या भगवद्गीतेच्या ज्ञानानं, ते ज्ञान आत्मसात केल्यामुळं अनेकांचं झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आता आपण बघतोय की इथं जीवाला ब्रह्म असं म्हटलेलं आहे, कारण 8 गुण, 8 महान गुण या जीवामध्ये असतात. तर त्याचा अर्थ त्याचे थोडक्यामध्ये अगदी आपण बघणार आहोत ते 5 मिनिटामध्ये. जीवाला ब्रह्म का बरं म्हटलेलं आहे? तर ब्रह्म हा शब्द जो आहे ते ब्र शब्दापासून आलेला आहे आणि ज्याचा अर्थ आहे वृद्धी. अनेक गोष्टींचं संकलन या ठिकाणी असतं, अनेक गुण या ठिकाणी असतात. तर ते 8 गुण कोणते आहेत? तर हा जो आहे जीवात्मा, तर तो पापरहित आहे खरं बघायला गेलं तर. म्हणजे पाप जे घडतं ते सूक्ष्म शरीरात त्याचा साठा केला जातो. आत्मा मात्र पापरहित आहे. त्यानंतर आत्म्याचा अजून एक गुण आहे विजरा, म्हणजे म्हातारपण त्याला कधी येत नाही, वृद्धत्व त्याला स्पर्श करू शकत नाही. आता आपण बघतो की इंद्रिये किंवा शरीर जीर्ण होतं. शरीर जीर्ण झालंय, पण भोगाची इच्छा त्या व्यक्तीची तशीच राहिलेली दिसून येते आपल्याला. आपण बिरबलाच्या आणि अकबराच्या गोष्टीमधून ती गोष्ट सांगायला आता वेळ नाहीये, पण त्याच्यातून आपण हे कळू शकतं की किती जर्जर व्यक्ती झाली तरी त्या भोगवृत्ती जर एखादीची असेल तर ती या व्यक्तीची कायम असते. परंतु व्यक्ती जर भक्तीमध्ये आल्यानंतर इंद्रियांची व्यग्रता कमी होत राहते आणि भक्तीत आल्यानंतर सेवा कोणाची करायची हे त्या व्यक्तीला अनुभव असतोय. त्या व्यक्तीला तशीच पडिले वळण इंद्रिय सकाळ या पद्धतीने ती व्यक्ती गेल्यामुळं भक्तीमध्ये इंद्रियांना लावल्यानंतर भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याची वृत्ती बाळगल्यामुळे आपोआपच ते जो रजगुण असतो तो शांत होऊन शुद्ध सत्वाकडे वाटचाल त्या व्यक्तीची सुरू होत राहते. आणि जेव्हा आपण मैत्रिणींनो सेवा करत राहतो किंवा वेगवेगळ्या हार सेवा आहे, गार्डन सेवा आहे, असंख्य सेवा जेव्हा आपल्याकडून केल्या जातात या शरीरामार्फत, आणि शरीर जेव्हा थकतं आणि एखादी व्यक्ती बेड रिडन असते, परंतु शरीर थकलेलं असतं, इंद्रिय थकलेली असतात, पण मन मात्र त्या व्यक्तीचं तरुणच असतं, तेवढं कार्यरत असतंच. आणि त्या मनाला काहीतरी विचारांना खाद्य पाहिजे असतं. मग जेव्हा एखादी व्यक्ती भक्तीमध्ये सेवा केलेली असेल, पूर्वीच्या काळी जेव्हा तिला शक्य व्हायचं त्यावेळेस तिने तिची सगळी इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावलेली असतील, असंख्य सेवा केलेल्या असतील, ज्या मंदिरामध्ये उपलब्ध आहेत, घरी सेवा केलेली असतील, वैष्णव सेवा केलेली असेल, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये चिंतन हे त्या सेवांबद्दल चालेल, अर्थात भगवंतांबद्दल चिंतन चालेल. हा, आणि ती व्यक्ती त्या चिंतनामध्येच प्राण त्याग करू शकते. त्याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीने भगवंताच्या बद्दलची कुठली सेवा केलेली नसेल, फक्त भोगवृत्तीने ती व्यक्तीने जीवन कंठलेलं असेल,
तर त्याचं मन त्याला शांत बसून देणार नाही. त्याचं मन त्याला सदैव याच गोष्टीची आठवण करून देईल की अरे किती तू या प्रकारे भोग करत होतास. भोग कारण प्रवृत्ती जी आहे तर ती अग्नीमध्ये पेट्रोल टाकल्याप्रमाणे आहे, ती शांत होणारीच नाहीये. त्याच्या विरुद्ध जर एखाद्या भक्ताचं मन जर आपण बघितलं, त्याचं जर चिंतन बघितलं, तर त्याला या गोष्टीचं स्मरण राहील की अरे ही सेवा आपण केली, या सेवेमध्ये आपण किती आनंद घेतलेला होता, किंवा वैष्णवांबरोबर त्या व्यक्तीला संघामध्ये श्रवणामध्ये किती आनंद वाटत होता. या प्रकारच्या चिंतनाचा अभ्यास ती व्यक्ती करेल आणि जेव्हा प्राण त्याग करेल त्यावेळेस त्याचं भगवत चिंतन झालेलं असणार आहे. आणि अशा रीतीने भगवंताची प्राप्ती त्या व्यक्तीला होणारच आहे. कारण सेवेमुळं तिला तसा सराव पडल्यामुळे, त्या इंद्रियांना सराव पडल्यामुळे त्याचं जे मन आहे ते देखील भगवंतांच्या चिंतनामध्ये लागलेलं असणार आहे. तर बघा, छोट्याशा कार्यामध्ये ती समज जेव्हा आपल्याला होते की आपण कोण आहोत, आपला भगवंताशी काय संबंध आहे, आपलं खरी सेवा ही भगवंताप्रती असलेली या ज्ञानामुळे त्या व्यक्तीला अमृताची प्राप्ती होत असते. त्याच्यानंतरचा जो गुण सांगितला आहे तर तो जो आहे, पहिला बघितला पापरहित आहे, दुसरा विजर आहे म्हणजे म्हातारपण येऊ शकत नाही आत्म्याला. त्याच्यानंतर विमृत्यू म्हणजे आत्म्याला मृत्यू नाही, तो अमर आहे. त्याच्यानंतर विशोक म्हणजे त्याला शोक होऊ शकत नाही. आता आपण म्हणू शकतो की मग आपण कसे काय दुःखी होतो, आपल्याला कसं काय शोक होऊ शकतो, तर हे सगळ्या गोष्टी ना मनाला आणि शरीराला होत असतात. हा, आपण म्हणजे मन नाही, आपण म्हणजे हे शरीर नाही, आपण आधी पाहिलेलं आहे. तर आपल्या मनाचा हा विकार आहे, शोक वाटणं, दुःख वाटणं, हे सगळा आपल्या मनाचा विकार आहे. हा, तर आपण शोक का करतो, कारण या जगामधल्या गोष्टींशी आपण स्वतःला कनेक्ट करतो. जसं मागाशी आपण पाहिलं की या जगामधले ज्या घटना घडतात त्याच्याशी स्वतःला आपण कनेक्ट करतो आणि मग आपण दुःखी होऊन बसतो. साधू म्हणजे एका साधूचं उदाहरण या ठिकाणी सांगू शकतो की एक साधू होता आणि तो एका गावामध्ये प्रचार कार्यासाठी आलेला होता, भगवंताचं प्रवचन देण्यासाठी आलेला होता. आणि जेव्हा प्रचार कार्य किंवा अशा प्रकारचं सोहळा असतो तर त्यावेळेला त्या गावामध्ये भंडारा ठेवला जात असायचा, की अन्नदान केलं जायचं. तर तिथं चर्चा चाललेली होती की ही व्यक्ती काहीच अन्नदानासाठी देत नाहीये. खूप श्रीमंत धनवान व्यक्तीबद्दल चर्चा चालते. तो साधू विचारतो की तुम्ही त्यांच्याबद्दल असं का बोलत आहात. तेव्हा तिथली लोक सांगतात की ही जी धनवान व्यक्ती, जो महाल तुम्ही पाहिला, तर तिथली व्यक्ती इतकी चिंगूस आहे, म्हणजे तर ती एक रुपया देखील कुठल्याच कार्यासाठी खर्च करत नाही, काहीच दान देत नाही. मग त्या साधूला अर्थात हे लोक पतित जीवांवरती दया करणारे असतात. मग त्यांना असं वाटतं की ह्याला आपण एक प्रकारचं शिकवण दिली पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे. म्हणून तर ते काय करतात की त्यांच्याकडं एक सुई आणि दोरा पाठवतात त्या धनवान व्यक्तीकडं. तर त्या धनवान व्यक्तीला आनंद होतो, त्याला असं वाटतं की अरे वा, की मला सुईची प्राप्ती झाली, म्हणजे दुसऱ्याकडून घेण्याचा हव्यास, पण स्वतः काही देणार नाही. आणि निरोप देतात त्यांच्या एका शिष्याकरवी आणि ते सांगतात की ही सुई तू मला पुढच्या जन्मी परत दे. तर त्याला पहिल्यांदा आनंद होतो बरं का, की सुई बरोबर दोरा आपल्याला मिळाला, सुई परत द्यायची का होईना पण दोरा तरी मिळालेला आहे ऍटलिस्ट. आणि नंतर त्या सुईकडे बघितल्यानंतर तो विचार करतो की पुढच्या जन्मी आपण कशी परत द्यायची, म्हणजे आपण जाताना ही घेऊन कशी जायची. शरीराला बांधून नेली तर शरीर तर जळणार आहे, त्याला तो चिंतन करायला सुरुवात करतो. कुठल्या कपड्यामध्ये जर घालून नेली तर तो कपडा पण राहणार नाही. मग तो विचार करू लागतो आणि त्याला रात्रभर झोप येत नाही. आणि मग तो विचार करतो आणि त्या साधूच्या कृपेमुळे त्याला ती अनुभूती होते आणि नंतर तो साधूकडे जातो आणि तो सांगतो की मला क्षमा करा, पण हे ज्ञान तुम्ही मला द्या की मी कशा पद्धतीने ही सुई तुम्हाला परत देऊ शकतो. मग त्यावेळेस तो साधू ते ज्ञान देतो की अरे तू सगळं कमावलेलं जे आहे, आपण काही घेऊन पण आलेलं नाही हे, आणि घेऊन पण जाऊ शकत नाही, साधी सुई आपण घेऊन जाऊ शकत नाही. तू जे हे कमावलेलं धन आहे हे तू कसं परत नेणार आहेस आणि त्याचं काय करणार आहेस. त्यापेक्षा या जगामध्ये तू जर भगवंताच्या कार्यासाठी तुझी जर लक्ष्मीचा विनियोग केला तर तुला किती मोठी कृपा होणार आहे की तुझं त्या ठिकाणी तुला शाश्वत घर मिळणार आहे, त्या ठिकाणी तुला शाश्वत एक आनंदमय जीवन प्राप्त होणार आहे. या गोष्टीचं ज्ञान जेव्हा तो साधू त्या व्यक्तीला देतो तेव्हा त्या व्यक्तीला खरा अर्थ जीवनाचा समजायला सुरुवात होती. तर इथून आपण हे लक्षात घेऊ शकतो की ना आपण काही गोष्टी घेऊन आलेलो आहोत, ना काही गोष्टी घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळं या जगातल्या गोष्टींबद्दल, या जगातल्या घटनांबद्दल कितपत आसक्ती आपण ठेवावी, हा विचार, हा विवेक आपण चिंतनाचा विषय घेऊ शकतो.
तर त्याच्या पुढचा जो गुण आहे न भूक, म्हणजे आत्म्याला न तहान लागते न भूक लागते. तर नंतरचा जो गुण आहे तर तो असा आहे, न तहान लागते न भूक लागते. नंतर आत्मा सत्य संकल्प आहे, तो जो संकल्प करतो तो पूर्ण होतो हे. आणि त्याच्यानंतर सत्य काम, म्हणजे त्याच्या इच्छांची पूर्ती ही होत असते. तर आपण इथं बघू शकतो की हे सर्व आत्म्याचे गुण आहेत, पण हे बद्धावस्थेत आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकत नाही. मुक्तावस्थेत या सगळ्या गोष्टींचा अनुभव मुक्त जीवात्मे घेत असताना दिसून येतात, भगवंताच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने. तर आता इथं दोन ब्रह्मांबद्दल आपण प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की आनंद ब्रह्म आणि विज्ञान ब्रह्म. म्हणजे आनंद ब्रह्म म्हणजे भगवंत आणि विज्ञान ब्रह्म म्हणजे आत्मा. जर कोणी या ज्ञानाला जाणतो की जीवाला ब्रह्म का म्हणतात, आणि वरील गोष्टींवरून आपल्याला हे समजलं आहे की भगवंत जे आनंद ब्रह्म आहेत त्यांची सेवा करणे हे विज्ञान ब्रह्माचं कर्तव्य आहे, त्याची ते कार्य आहे. आणि जेव्हा आपण हे जाणतो, इथं सांगितलं की भक्ती, अव्यभिचारिणी भक्ती जो करतो तो ब्रह्म, आणि आपल्या स्वाभाविक अवस्थेला तो प्राप्त करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण अव्यभिचारिणी भक्ती करू तर त्यावेळेला आपली जी स्वाभाविक अवस्था आहे, आपण भगवंताचे शाश्वत सेवक आहोत, तर ब्रह्म ही जी अवस्था आहे आपल्याला त्या गुणाला आपण प्राप्त करू शकतो की सगुणान समतीत्यान ब्रह्मभूयाय कल्पते. आणि ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. जो भगवंताची भक्ती करतो तो या सगळ्या त्रिगुणांना पार करून ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करू शकतो. या प्रकारे हा शब्द आत्म्यासाठी वापरण्यात आलेला आहे. प्रभुपादांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, तुम्ही हे सगळं काय करताय? हे नृत्य करता, त्याच्यानंतर एवढी तपस्या करता, परत अजून उपवास करता, त्याच्यानंतर किती वेळ तुमचा या नामामध्ये किंवा काय जे तुम्ही म्हणता त्याच्यासाठी जातोय. पण जर भगवंत जर नसतील तर ह्या गोष्टीचा काय उपयोग आहे? तुम्ही जे म्हणताय की भगवान श्रीकृष्ण आहेत, गोलोकधामामध्ये आहेत, पण कशावरून? आणि जर नसतील तुमच्या या सगळ्या गोष्टीचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा तुम्ही या सगळ्या तपस्या सोडून स्वतःला आनंदी बनवा ना, उपभोग घ्या या जगाचा. तर प्रभुपाद त्यांना खूप छान उत्तर देतात की आम्ही आत्ताचं जे जीवन आहे हे भक्तिमय आणि घालवतोय, आम्ही नृत्य करतो, छान आम्ही प्रसाद ग्रहण करतो, भगवंताची सेवा करतो, आणि याच्यामध्ये आम्हाला जो आनंद मिळतो तो इतका उच्च प्रतीचा असतो. आणि जरी भगवंत नसले असं तुझ्या म्हणण्यानुसार, तरी हे जीवन आमचं आनंदीमय चाललेलं आहे. आणि जर भगवंत असले तर तुझं काय शेवट होईल हे कोण सांगू शकतं का? म्हणजे या ठिकाणी आपण हे बघू शकतो की जेव्हा आपल्याला हे ज्ञान मिळतं आपण कोण आहोत, आपण शाश्वत आत्मा आहोत आणि आपले स्वामी भगवंत आहेत आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं परम कर्तव्य आहे, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं या जगामध्ये जरी आत्ता असलो तरी हा अनुभव प्रभुपादांनी जे मंदिरं बांधली आहेत त्या मंदिरामधील सेवेमुळं हा अनुभव आपण घेऊ शकतो. तर आपण या ठिकाणी हे ध्येय म्हणजे काय आहे तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला की अनादिमत परब्रह्म या 3 शब्दांमुळे आपण समजू शकतो की आपल्याला आत्म्याची काय व्याख्या आहे. तर आता हा पेन आहे समजा, आणि याला मी म्हणलं की हा मोबाईल आहे, तर तुम्ही म्हणाल नाही हा मोबाईल नाही हा पेन आहे. तर हे कशावरून तुम्ही जाणून घेताय? तर तुम्ही पाहत आहात की या वस्तूचं एक रूप आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे की याचं काय नाव आहे. या प्रकारे जीव प्रकृतीच्या म्हणजे अव्यक्त जी प्रकृती आहे त्याच्यामधून आपल्याला हे समजू शकतं की प्रधान तत्व काय आहे. तुम्ही याच्या डिटेलमध्ये गेलात तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येईल की सत्प्रकृतीचं हे या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं की आपण इथले नाही, मग आपण या ठिकाणी सुखी होऊच शकत नाही. आपण इथं परके आहोत आणि आपलं खरं घर हे भगवंताचं धाम आहे. आणि स्वतःच आध्यात्मिक आपलं एक रूप आहे. आपल्याला हे जेव्हा जाणीव होईल ना की आपलं स्वतःचं धामामध्ये एक शाश्वत रूप आहे, आपली शाश्वत त्या ठिकाणी सेवा भगवंतांनी नियुक्त केलेली आहे आणि ते पद रिक्त आहे. नंददुलाल प्रभूजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला हे सांगितलं होतं एका लेक्चरमध्ये. आपली जी सेवा आहे त्या सेवेसाठी आपल्याला ते पद जे आहे त्या ठिकाणचं ते रिक्त आहे.
तर मैत्रिणींनो, त्या गोष्टीची प्रॅक्टिस आपण इथं करू शकतो. प्रभुपादांनी जी मंदिरं आपल्यासाठी बनवून दिलेले आहेत त्या ठिकाणी आपण ह्या सेवा करू शकतो आणि आपलं जे शाश्वत पद आहे त्या पदाची प्राप्ती आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं ते अमरत्वाची प्राप्ती म्हणू शकतो, की ज्या ठिकाणी शाश्वत जीवन आपलं आहे आणि ते पद म्हणू शकतो आपण, ती सेवा आपली वाट पाहत आहे. त्याची प्रॅक्टिस आपण या जगामध्ये मंदिरांमध्ये आणि आपल्या घरांमध्ये, घराला जर मंदिर बनवलं भगवंताच्या सेवेने, भक्तांच्या सेवेने, योग्य मार्गदर्शनाखाली आपण हे ज्ञान घेऊ शकतो आणि आपलं खरं कार्य काय आहे हे जाणून घेऊन भगवंत आणि आपला शाश्वत संबंध लक्षात घेऊन, ते इतके सुंदर स्वामी आहेत, प्रेमळ स्वामी आहेत, हे लक्षात घेऊन त्यांची प्रेममयी सेवेने आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला शाश्वत आनंदमयी अमृतमयी असं जीवन प्राप्त होऊ शकते. हरे कृष्णा. काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि काही जर चांगलं बोललं गेलं असेल काही लेक्चर मध्ये ऐकून तर ते गुरु महाराजांची आणि ह्या कृपेने असेल आणि तुमच्या ऐकण्याच्या तीव्र भावनेमुळे ते असेल. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असल्यास विचारू शकता. थोडा उशीर झाला, क्षमा करा. हरी बोल. मी म्हणून म्हटलं या जगाची एक तुम्हाला त्या वेगळ्या जगात गेल्यामुळे लक्षात नाही. मस्त. पण थँक्यू फॉर सच अ ब्युटिफुल क्लास माताजी. म्हणतात ना ह्याची आत्म्याची व्याख्या आणि मुक्तीची व्याख्या खूप खूप छान सांगितली आणि खूप ओघवत्या शैलीमध्ये खूप छान. मागच्या 1-2 लेक्चर्सला मी नव्हते, बऱ्याच दिवसांनी ऐकलं तुमचा क्लास. मस्त. थँक्यू सो मच. मस्त झाला क्लास. छान छान आणि खूप कमी वेळेमध्ये. येस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू. तर त्यांच्याकडून तुमच्याकडून ऐकायची जास्त इच्छा असते पण कधी कधी नाही, चांगलं ना, छान योग आला एकदम मस्त. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील ना तर मी चेंज करते, नक्की विचारा प्लीज. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हरिबोल माताजी. दंडवत प्रणाम. खूप हरे कृष्णा. आणि ती स्टोरी छान वाटली आम्हाला, तुम्ही जी शेवटी स्टोरी सांगितली, दॅट वॉज नाईस. तर हरिबोल. हरे कृष्णा. हरे कृष्णा. श्रोते आहात तुम्ही सगळे. त्याच्यामुळे आमचं शुद्धीकरण होत राहते, एवढं मात्र करत. थँक्यू. थँक्यू. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. खूपच सुंदर प्रवचन झालं, अप्रतिम. आणि तुम्ही होती गोष्ट जी उदाहरण दिलं ते अगदी सत्य आहे आणि खरंच खूपच छान सांगतात सगळ्याच जणी. तुम्ही खूप अभ्यासू आहात सगळ्यांचा खूपच आणि चांगलं मार्गदर्शन मिळते. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. ते पण आहे माताजी, वेटर सारखं काम करतोय त्याला तुम्ही गोड मानून घेताय. थँक्यू माताजी. थँक्यू माताजी. थांबूया. हा चालेल माताजी. ओके, थँक्यू. हरिबोल. उद्या भेटूयात. हा चालेल. नाही, उद्या नाही, एकच मिनिट. परवा आपलं रविवारी ना? रविवारी नाही, रविवारी पण नसेल आपलं, नाही का, रथयात्रेमुळे. आपण मेसेज टाकूयात परत नेक्स्ट टाइम. चालेल. ओके. हरिबोल.